नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वसे मॅडम। आज आपण काय करूयात, स्टॅटिस्टिक्स हा जो भाग आहे 10वी सीबीएसई बोर्ड आणि 10वी महाराष्ट्र बोर्डच्या पुस्तकामध्ये त्याच्यामधला एक क्वेश्चन आपण सोडवणार आहोत। आता या क्वेश्चन मध्ये तुम्हाला मीन, मेडियन आणि मोड फाइंड आउट करायचा आहे। तर एक क्वेश्चन मी बोर्डवरती लिहिलेला आहे आणि याचा आपण काय करूयात, मोड कसा फाइंड आउट करायचा असतो ते बघूयात। आता इथे हा क्वेश्चन दिसतो तुम्हाला, एज इन इयर्स आणि नंबर ऑफ पेशंट्स। तर मी काय करते, हा जो क्वेश्चन आहे तो पहिल्यांदा अशा प्रकारे लिहून घेते, एज आणि नंबर ऑफ पेशंट। त्याच्यामध्ये 5 to 15 हे एज असलेले पेशंट 6 आहेत, ही आहे ती फ्रिक्वेन्सी आहे। 15 to 25 मध्ये 11 आहे, 25 to 35 मध्ये 21 आहे, 35 to 45 मध्ये 23 आहे आणि 45 to 55 हा एज ग्रुप आहे, त्याच्यामध्ये 14 आहेत आणि 55 to 65 हा एज ग्रुप आहे, त्याच्यामध्ये आहेत 5। आता हा क्वेश्चन मी असं काय केला, अशा प्रकारे लिहून घेतला। आता लिहिल्यानंतर तुम्हाला दिसत असेल इथे नंबर ऑफ पेशंटचा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये 6, 11, 21, 23, 14 आणि 5 ही जी आहे ती फ्रिक्वेन्सी। आता जेव्हा तुम्हाला मोड कॅल्क्युलेट करायचा आहे तेव्हा याच्यामधला मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी असलेला ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायचा आहे। तर इथे मला दिसतो आहे मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी असलेला 23। 23 ही काय आहे, सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी आहे, ठीक आहे। आता ही जी 23 आहे त्या 23 ला म्हणायचं आहे F1, 23 ला म्हणायचे F1। त्याच्या वरची जी आहे तिला म्हणायचे F0 आणि त्याच्या खाली जी आहे तिला म्हणायचे F2। म्हणजे जी मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी आहे F1, त्याच्यावरती F0, त्याच्या खाली F2। कधी कधी काय होतं, ती मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी इथे येते, पहिल्यांदाच येते किंवा शेवटी येते। समजा जर का ती इथे आली तर F0 ची व्हॅल्यू आपली 0 होईल, ती जर का इथे आली तर F2 ची व्हॅल्यू जी आहे ती 0 होणार आहे। मग एकदा F0, F1, F2 या 3 व्हॅल्यूज तुम्ही सिलेक्ट करून घेतल्यानंतर मी इथे फॉर्म्युला लिहिलेला आहे की मोड इज इक्वल टू L प्लस F1 minus F0 upon 2F1 minus F0 minus F2 into H। तर त्याच्यामधल्या या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज आपण पहिल्यांदा इथे लिहूया, ठीक आहे। आता पहिला आहे L। L म्हणजे काय, लोअर लिमिट ऑफ मोडल क्लास। मोडल क्लास म्हणजे काय, ज्याची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्ती आहे तो क्लास म्हणजे मोडल क्लास। तर इथे हा झाला मोडल क्लास, हे आहेत हे क्लास, ही आहे ती फ्रिक्वेन्सी। आता हा क्लास काय आहे, 35 to 45, म्हणजे याची लोअर लिमिट किती आहे 35 आणि अप्पर लिमिट किती आहे 45। तर L म्हणजे काय, लोअर लिमिट ऑफ मोडल क्लास, त्यामुळे इथे L ची व्हॅल्यू आली 35। F1 म्हणजे काय, आधीच मी सांगितलंय, F0 लिहिला, F2 लिहिला। आता H म्हणजे काय, विड्थ 35 पासून, म्हणजे लास्ट लिमिट 35 आणि मॅक्सिमम व्हॅल्यू 45, या दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे 10। सो ही आली H ची व्हॅल्यू। अशा प्रकारे या सगळ्या व्हॅल्यूज लिहून घ्यायच्या, कॅल्क्युलेशनला सुरुवात करण्यापूर्वी एकदा व्हॅल्यू चेक करायच्या। आणि आता इथे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात। मोड इज इक्वल टू L 35 प्लस ब्रॅकेट मध्ये F1 23, F0 21, 2 इंटू F1 म्हणजे 2 इंटू 23 मायनस F0 21 आणि F2 14 आणि इकडे 10। आता काय करतात बरेच विद्यार्थी, हे ऍड करत बसतात, असं काही करायचं नाही। पहिल्यांदा काय करायचं, हा जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट आधी सॉल्व्ह करून घ्यायचा। 2 सबट्रॅक्शन केली, हे झाले 46, सेम साइन, डू ऍडिशन, 5
आणि ही 3 इंटू 10. पुढे 35 प्लस 2 डिवायडेड बाय 6 मायनस 5 1 4 मायनस 3 1 इंटू 10 झालं. आता काय करायचं, हे 35 प्लस हे 2 इंटू 10 20 अपॉन 11. मी 35 कडे गेलेच नाहीये, म्हणजे जी एल ची व्हॅल्यू आहे ती शक्यतो काय करायची, सगळं कॅल्क्युलेशन करायचं आणि शेवटी त्याचा विचार करायचा. तर 11 ने डिवाइड करूया. 11 1 जा 11, 20 मायनस 11 9 आले, झाले 90. 90 म्हणजे 88. 10 मायनस 8 परत आले 2 20. एकदा परत चेक करूया. 11 तर 20. 11 1 जा 11, 20 मायनस 11 9 9 0 90. 90 झाले म्हणजे काय होईल, 11 8 जा 88. 90 मधून 88 गेले, 2 राहिले, 20 परत 11. 35 प्लस 1.81. आता ही ऍडिशन कशी आहे, 35.0 प्लस 1.81. तर ही ऍडिशन आली 36.81. इथपर्यंत झाल्यानंतर म्हणजे मी काय केलं, मोड काढत असताना एल ची व्हॅल्यू ऍड केली नाही, सगळं कॅल्क्युलेशन करून घेऊन मग मी त्याच्यामध्ये एल ची व्हॅल्यू ऍड केली. आता 36.81 हे आन्सर आलं. मग काय करतात स्टुडंट, इथे असं सोडून देतात. असं सोडून नाही द्यायचं. तर आपण जे आन्सर काढलेलं आहे ते काय कॅल्क्युलेशन आहे, काय फ्रिक्वेन्सी आहे, एज इन इयर्स. मला याचं मोड इज 36.81 इयर्स. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हा जो क्वेश्चन आहे याच क्वेश्चन मध्ये आपण मेडियन पण फाइंड आउट करणार आहोत, मीन फाइंड आउट करणार आहोत तिन्ही प्रकारे, आणि मग त्याच्यानंतर मीन, मेडियन आणि मोड या तिघांचं जे रिलेशन आहे तो फॉर्म्युला पण शिकणार आहोत. तर हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.